Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण BWची जी MCQ सिरीज आहे ती समोर कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, जे MCQ आपण पाठीमागे बघितले ते MCQचे काही न्यूमरिकल्स असतील बरोबर, किंवा जे फॉर्म्युले वगैरे असतील ते थोडे रिवाईज करा आणि फॉर्म्युले लक्षात ठेवा. ऑलमोस्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा, कारण एक फॉर्म्युला आपण किती वेळ कन्वर्ट करता येतो ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला समोर समजायला इझी जाईल. कारण थेरोटिकल क्वेश्चन आपण फॉर्म्युले जर क्लिअर असेल तर बऱ्यापैकी कन्सेप्ट ओके असल्यावर आपण ते देऊ शकतो. ओके, बघा त्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला. अ कॉईल ऑफ 500 टर्न्स इज कनेक्टेड अक्रॉस टू 4 व्होल्ट सोर्स अँड वाउंड अराउंड अँड रिंग आयर्न रिंग इफ इट्स रेजिस्टन्स इज 20 ओहम द MMF इज. हां चाल बघा, आता एकदा क्वेश्चन तुम्ही रीड केला, आपली तीच मेथड वापरायची. जर आपल्याला न्यूमेरिकल विचारला ना तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय सांगितलेलं रे, आपल्याला घ्यायचं सर गिव्हन डाटा बरोबर आहे. पण गिव्हन डाटा मला काय काय दिला सर, मला नंबर ऑफ टर्न दिल्या, किती दिल्या 500 टर्न्स. ओके, त्यानंतर मला काय दिलं सर, मला त्याने दिले व्होल्टेज 24 व्होल्ट बरोबर आहे. त्यानंतर काय दिलं, इफ इट्स रेजिस्टन्स, हा म्हणजे मला दिला सर त्यांनी रेजिस्टन्स 20 ओहम. ओके, हा जर असेल तर आपल्याला हा काय गिव्हन डाटा आहे बरोबर आहे. मग मला काय करायचं सर, मला करायचं फाइंड MMF आहे ना, मला काय करायचं आहे MMF काढायचं आहे. ओके, बघा आताच मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की न्यूमेरिकल सॉल्व करण्याची एक टेक्निक लक्षात ठेवा, की आपल्याला काय माहीत आहे आणि काय माहीत नाही हे इम्पॉर्टंट आहे. बघा आता हे आपल्याला तुम्हाला त्यांनी गिव्हन दिले आणि हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बरोबर आहे. मग मला काढायचं काय सर MMF. पहिलं काय करा, सगळ्यात पहिली स्ट्रॅटर्जी, मला MMF बद्दल काही माहीत आहे का. मी तुम्हाला सांगितलं होतं शॉर्टकट, तुम्हाला आठवत असेल की मामा मला फक्त लिहिता पाहिजे. हां, आम्हाला फॉर्म्युला आठवला सर, N×I बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, क्लिअर आहे की नाही क्लिअर आहे. हां बघा, त्यानंतर अजून MMF बद्दल तुम्हाला काय माहिती आहे घरी, चला आपण शोधण्याचा प्रयत्न करू. सर मला अजून एक MMFचा फॉर्म्युला माहिती आहे, की मी जर ओम्स लॉ बघितला मॅग्नेटिक सर्किटचा, तुम्हाला काय होतं सर, MMF इज इक्वल टू काय होतं 5×S बरोबर आहे. बरोबर आहे, हा एक फॉर्म्युला मला माहिती आहे सर बरोबर आहे. बघा अजून तुम्हाला MMF बद्दल जेवढे फॉर्म्युले माहिती आहे ते पहिले रिवाईज करून घ्यायचे. बघा हे प्रॅक्टिस करताना सवय लावा, कारण ते फॉर्म्युले तुम्हाला परत रिवाईज होईल. क्लिअर आहे, एक्झाममध्ये तुम्हाला या गोष्टी करायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही तेवढी प्रॅक्टिस झालेली असेल. बघा मग सर मला एक्झाममध्ये मला हे 2 फॉर्म्युले माहिती आहे, 2 फॉर्म्युलेपैकी आपण एखादा वापरून बघूया. बघा मला MMF काढायचं सर, मला नंबर ऑफ टर्न दिला आहे का त्यांनी, हो दिलेला आहे बरोबर आहे. हां, मला करंट दिला आहे का सर त्यांनी, नाही दिला बरोबर आहे. म्हणजे मला इथे एक टर्म दिलेली नाही आहे, इथं बघू सर, मला त्याने मॅग्नेटिक फ्लक्स दिल्या का, नाही दिल्या सर. मला रिलक्टन्स दिला का, नाही. मग शक्यतो सर मी ह्या फॉर्म्युल्याच्या मागे लागणारच नाही आहे बरोबर आहे. मग मी हे फॉर्म्युला न करता सगळ्यात पहिला मेन माझा जो टार्गेट असेल तो कोणता फॉर्म्युला असेल सर, माझा हा वाला बरोबर आहे, N×I. मग एक काम करूया, आपण याला टार्गेट करूया. बघा मग मला काढायचं काय सर, N मला माहीत नाही आहे बरोबर आहे. मग मला N माहीत नाही आहे ना, तर आपण साईडला आपण N काढून घेऊया. बघा सॉरी N नाही, करंट मला माहीत नाही बरोबर. मग I काढण्यासाठी आपल्याकडे काय स्ट्रॅटर्जी, बघा तुम्हाला माहिती आहे ओम्स लॉ बरोबर आहे. आपल्याला ओम्स लॉ काय सांगतो, V इज इक्वल टू काय होतं सर, I×R बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मला I काढायचं आहे, मग I इज इक्वल टू काय होतं V/R बरोबर आहे ना. मग V/R काढायचं असेल सर, माझ्याकडे मी त्यांनी दिलेलं आहे, किती आहे माझा 24 व्होल्ट बरोबर आहे, आणि रेजिस्टन्स किती आहे माझा 20 ओहम बरोबर आहे. आता हे जे कॅल्क्युलेशन तुम्ही केलं, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबा V/R जर आपण काढला बरोबर आहे, V/R जर आपण काढला आणि ओम्स लॉ हे जे कॅल्क्युलेशन जे असेल याचं जर आपण कॅल्क्युलेशन केल्यावर काय होईल, 24/20 किती आला आन्सर 1.2 ओहम बरोबर आहे, सॉरी ॲम्पियर. म्हणजे आपला करंट किती आला रे 1.2 ॲम्पियर. क्लिअर आहे. आता हा जो करंट असेल, हा करंट आपण इथं ठेवून देणार बरोबर आहे. मग मला फॉर्म्युला माहिती आहे सर, माझा MMF इज इक्वल टू काय होतं, N किती दिला रे 500 इंटू 1.2. आणि ज्यावेळेस आपण याचं कॅल्क्युलेशन करणार बघितलं 12×5 म्हणजे किती येईल 6000 आणि 0, म्हणजे माझा आन्सर सॉरी 0 हा नाही आहे ना, किती येईल 6000 माझा आन्सर आला बरोबर आहे. आणि हा पॉईंट बाकी आहे, आणि पॉईंट माझा इथे येईल, म्हणजे आन्सर काय आलं माझं 600.0, दॅट इज युअर फायनल आन्सर बरोबर. म्हणजे किती आलं 600 माझा आन्सर आलेलं आहे. पुढे मॅच होतं करे, यस हे तुमचा आन्सर असेल, दॅट इज E. क्लिअर आहे, कळालं. ओके, हां त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो असेल तो बघा 57 नंबरचा. ओके, अ कॉईल ऑफ 500 टर्न्स इज, हां पहिला आता इथे आपण तसंच करून घेऊ. बघा हा जो क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनचा आपण गिवन डाटा घेऊया बरोबर आहे.
हां, मग हा गिवन डाटामध्ये काय काय दिले ते आपण बघूया. बघा तुम्हाला काय दिलं, त्यांनी नंबर ऑफ टर्न दिले, किती दिले रे 500. ओके, इज बाउंड अराउंड अँड रिंग हॅव्हिंग मीन सर्कमफरन्स ऑफ 50 सेंटीमीटर. हां बरोबर, मी तुम्हाला लेंथ दिलेली आहे बरोबर आहे. सर्कमफरन्स किती दिलं तुम्हाला 50 सेंटीमीटर बरोबर आहे. इफ द करंट थ्रू इट इज 1.2 देन हां म्हणजे तुम्हाला काय दिलं त्यांनी, करंट दिलं किती दिलं रे 1.2 अँपियर बरोबर आहे. हां आता त्याच्यानंतर मला काय करायचं आहे सर, मला करायचं आहे फाईंड बरोबर आहे. मग मला फाईंड काय करायचं आहे रे, तर फाईंड दिला तुम्हाला त्यांनी एच, काय दिला एच बरोबर आहे. सेम लाईक दॅट तीच मेथड आपण करूया. सगळ्यात पहिलं मला एचचे कुठले फॉर्म्युला माहिती आहे सर बरोबर आहे. सगळ्यात पहिलं मला माहिती आहे एच इज काय होतं, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मी तुम्हाला म्हटलं होतं MMF अपॉन एल बरोबर आहे. याला अजून तुम्ही कसं लिहू शकता, N × I अपॉन एल बरोबर आहे. ही सवय लावा, एकदा सवय लागली ना की तुम्हाला फॉर्म्युले रिवाईज पण होतील आणि तुम्हाला इझी जाईल. क्लिअर आहे. हां त्यानंतर सर मला अजून एचचे फॉर्म्युला माहिती आहे का, नाही बघू. हां कोणता आहे, म्यू इज इक्वल टू काय होतं बी अपॉन एच. म्हणजे जर एच मी काढलं तर काय होईल, मला एच इज इक्वल टू काय होईल बी अपॉन म्यू. हा पण एक फॉर्म्युला माझा तयार झाला सर बरोबर आहे. याला तुम्ही अजून जर सॉल्व्ह केलं तर अजून तुमचं सॉल्व्ह होऊ शकतो. एच काय होईल रे म्यू 0 × म्यू आर. आता ज्या लोकांना हे माहीत नसेल त्यांनी सुरुवातीला आपल्या अगोदरपासूनचे व्हिडिओ बघून घ्या. मी स्टार्टिंगला आपले फॉर्म्युले रिवाईज केलेले आहे. मग आता आपण एक शोधण्याचा प्रयत्न करूया की सर माझ्याकडे गिवन डाटा काय, त्याच्यानुसार मला इथे एखादा फॉर्म्युला वापरता येईल का बघूया. बघा सगळ्यात पहिला फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ टर्न दिले की तुम्हाला त्यांनी एस दिलेले आहेत, करंट दिला करी एस दिलेले आहेत, लेन दिली, अरे झालं इथं सॉल्व्ह झालं. मग हा फॉर्म्युला मी आता इथे वापरू शकतो. क्लिअर आहे. बघा मग मी काय केलं, एच इज इक्वल टू काय केलं N × I अपॉन एल बरोबर आहे. मग नंबर ऑफ टर्न किती आहे माझ्या 500 इंटू करंट किती दिला सर माझा 1.2. हां आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला इथे सेंटीमीटरमध्ये दिलं आहे. मग काय करा, त्याला पहिले प्रॉपर युनिटमध्ये कन्वर्ट करून घ्या. मग किती येईल माझं 50 × 10⁻² बरोबर आहे. आता याला तुम्ही विदाउट कॅल्क्युलेशन पण सॉल्व्ह करू शकता. 500 × 1.2. आता खालचा जो असेल तो वर गेल्यावर काय होईल, खालची पॉवर वर गेल्यावर काय प्लस, म्हणजे काय येईल इथं 10² आपण काय आलं इथं फक्त 50 बरोबर आहे. आता तुम्ही याला जर केलं कॅल्क्युलेशन 5 होईल 0 कटला 5 10 50 म्हणजे आली जर 10 बरोबर आहे. मग काय राहिलं 10 × 1.2 × 100 बरोबर आहे. आणि याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळणार बघा 12000 बरोबर आहे. आणि हा तो पॉईंट तुम्ही देऊन टाका, म्हणजे किती आलं तुमचं फायनल आन्सर किती आलं 1200. दॅट इज युअर फायनल आन्सर बरोबर आहे. मग आता हा आन्सर पुढं आहे का सर, मग आता हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा. कधी कधी तुम्हाला आन्सर सेम राहा, इथे किती मजेशीर गोष्ट बघा, तुम्हाला हाही ऑप्शन दिला आणि हाही ऑप्शन दिला सेम आन्सर आहे. मग आता राहिला काय प्रश्न, युनिट महत्त्वाचं आहे बरोबर आहे. तर तुम्हाला युनिटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर येऊन सुद्धा फायनली युनिट माहीत नसल्यामुळे तुमचा आपलं काय रॉंग आन्सर येईल, की तुमचा मार्क 0 होऊन जाईल. बघा N × I अपॉन एल. सर मला माहिती आहे नंबर ऑफ टर्न जे असेल आणि हा जो असेल आपण अँपियर टर्न बरोबर आहे ना, पर मीटर हा तुमचा काय असेल युनिट बरोबर आहे. मग तसं काही युनिट मला दिले का सर बघू, अँपियर टर्न पर मीटर बरोबर आहे. मग माझं कोणता आहे सर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. बघा म्हणजे कधी मी तुम्हाला म्हणून म्हटलं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असेल ना तुम्हाला आन्सर रॉंग होण्याचे चान्सेस नाही. म्हणजे हा रॉंग आहे, हा रॉंग आहे, हा रॉंग आहे, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट त्यानंतर पुढचा बघूया. आता हा नेक्स्ट क्वेश्चन जो असेल बघा तोही आपण बघूया. नंबर अ मॅग्नेटिक सर्किट हॅज मेन लेंथ 20 सेंटीमीटर. बघा म्हणजे आपल्याला काय दिली, त्यांनी लेन दिली आहे. बघू जस्ट आपण जो गिवन डाटा आहे तो लिहून देऊया 20 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर अँड क्रॉस सेक्शनल एरिया, हां तुम्हाला काय दिला त्यांनी एरिया दिला, किती दिला सर 1 सेंटीमीटर². ओके. त्यानंतर इफ द फ्लक्स डेन्सिटी इज, ओके फ्लक्स डेन्सिटी म्हणजे काय असेल सर बी किती दिला तुम्हाला त्यांनी 2 टेस्ला. देन फाईंड, हां काय करायचं आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स फाईंड करायचे बरोबर आहे. चला आपली 30 मेथड सुरुवातीला बघा, तुम्हाला हे हळूहळू थोडं एकदा प्रॅक्टिस करेपर्यंत आणि आपल्या एक्झाममध्ये एवढं काही करत बसायचं नाही बरोबर. एक्झाममध्ये आपल्याला फास्ट घ्यायचं आहे, त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस होणं महत्त्वाची. बघा मग सर माझ्याकडे फायचे कुठले फॉर्म्युले आहे का बघा. हां बघा तुम्हाला फाय आठवत असेल. आता हा फायचा एक फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं MMF इज इक्वल टू काय होतं 5 × S, ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक सर्किट. जर मला फाय काढायचं असेल तर काय होतं मग MMF अपॉन S. सर मला याला आणखी सॉल्व्ह करायचं, तुम्ही कसं करू शकतो N × I अपॉन S. याला अजूनही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा कसं N × I अपॉन, बघा याला काय म्हणतो आपण L अपॉन म्यू E बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करत राहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल बरोबर आहे. हां आता इथपर्यंत थांबूया बरोबर आहे. सर हा एक फॉर्म्युला मला क्लिअर झाला. ओके. त्यानंतर मला फायचा कुठला फॉर्म्युला माहिती आहे का, हो अजून माहिती कुठला आहे सर, B इज इक्वल काय होतं 5 अपॉन E बरोबर आहे. हां
मग जर मला फाय काढायचं असेल तर मी काय करणार, फाय इज इक्वल टू काय सर माझा बी इंटू काय आला, ए आला. क्लिअर आहे. हां, आता फाय इज इक्वल टू बी इंटू ए आलं म्हणजे आता आपण अजून एक फॉर्म्युला कुठं आहे का आपल्याकडं, फायदा. हां, इथपर्यंत आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती. बघा त्याच्यात एखाद्या फॉर्म्युला जो असेल आपण बघून टाकून बघूया. बघा जर नंबर ऑफ टर्न दिले की तुम्हाला नाही दिल्या, करंट दिला का नाही, रिलक्टन्स दिला का नाही, म्हणजे जनरली सर मी हा फॉर्म्युलाकडे जाण्याचा टाळतो. इकडे येऊन बघूया. बघा तुम्हाला फ्लक्स दिल्या का, सॉरी फ्लक्स नाही, तुम्हाला डेन्सिटी दिली का, येस दिली सर. एरिया दिला का, येस. त्याला सॉ म्हणजे मी हा फॉर्म्युला वापरणार. बरोबर. काय करणार, फाय इज इक्वल काय करणार सर, बी किती दिला मला त्यांनी 2 आणि एरिया किती दिला सर त्यांनी 1 सेंटीमीटर स्क्वेअर. आता इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. आता इथं कसं आहे लक्षात ठेवा, 1 सेंटीमीटर स्क्वेअरचा अर्थ काय होतो, तुम्हाला हे मीटरमध्ये करायचं. मीटरमध्ये करायचं समजा तुम्हाला 1 दिला. बरोबर आहे. 1 सेंटीमीटर ओके इंटू 1 सेंटीमीटर, दॅट इज कॉल्ड एज 1 सेंटीमीटर स्क्वेअर. किंवा तुम्ही असं म्हणू शकता CM इंटू CM. बरोबर आहे. सेंटीमीटरचा स्क्वेअर. सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे लक्षात ठेवा बाई, फक्त हा मीटरसाठी नसतो, हा कोणासाठी असतो, सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे हा ओव्हरऑल टर्मचा स्क्वेअर असतो. बरोबर आहे ना. हां, मग आपण काय करत असतो 10⁻², 10⁻², आहे ना. आता याचं ज्यावेळेस तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं त्यावेळेस काय येईल 10⁻⁴. मग याचा आन्सर काय येईल सर, कसं लिहिणार 1 इंटू 10⁻⁴. बरोबर आहे. आणि हा जो फाय असेल इथं, आता तुम्हाला इथं सॉल्व्ह करायची पण गरज नाही. किती छान आहे बघा, तुम्हाला त्यांनी डायरेक्ट ऑप्शन दिले आहेत. पण आता इथं मजा बघा कुठली, बघा तुम्हाला सेम ऑप्शन आहे, 2 सेमी 2 सेमी 2 सेमी 10⁻⁴ सेमी 10⁻⁴ सेमी. हे बघा ह्या ऑप्शन तर कटला, एवढं क्लिअर झालं. आता राहिला कुठला सर, हा आणि हा ऑप्शन. बरोबर. मग याच्यातून कसं काढायचं, इथं परत तुमचं युनिट काम करा. बरोबर आहे. मग तुम्हाला माहिती आहे सर मला इथे 10⁻⁴ हा ऑप्शन ऑलरेडी सेम आहे. मग मला ऑप्शन आहे मिली वेबर आणि काय काढायचं आहे, वेबर. सर मला फ्लक्स काढायचे. मग इथं फ्लक्स दिले तुम्हाला, आपण मॅग्नेटिक फ्लक्स कशामध्ये मोजू शकतो, प्रॉपर युनिट म्हणजे कोणता आपला वेबरमध्ये. बरोबर आहे. मग इथे जर तुम्ही बघितलं तर तुमचा करेक्ट आन्सर कुठला असेल, मग ऑप्शन नंबर बी. तुमचा ऑप्शन ए असणार नाही, ऑप्शन सी पण ऑप्शन डी. दॅट इज युअर करेक्ट आन्सर, दॅट इज युअर करेक्ट आन्सर बी. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. फॉर द मॅग्नेटिक सर्किट ऑफ द फिगर द MMF ऑफ सेंट्रल लिम इज FC अँड दॅट ऑफ द लिम्स. हां, बरोबर आहे. आता तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण शेल टाईप कोर असेल किंवा शेल टाईप असेल किंवा कोर टाईप असेल, आपण ट्रान्सफॉर्मर बघितला होता. बरोबर आहे. हां, अशा प्रकारे त्याची आपण तुम्हाला म्हटलं होतं ना, कोर टाईप म्हणजे सिंगल खिडकी, शेल टाईप म्हणजे डबल खिडकी. बरोबर आहे. त्यावेळेस आपण असा डायग्राम बघतो त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे ही एक लिम असेल, एक लिम असेल आणि ही एक लिम असेल. बरोबर. याला म्हणतो आपण सेंट्रल लिम, समजा फर्स्ट लिम याला म्हटलं आपण, त्याला म्हटलं आपण फर्स्ट लिम, याला म्हटलं आपण सेकंड लिम. बरोबर आहे. हां, हे बघा ही एक लिम, ही एक लिम आणि ही एक लिम. क्लिअर आहे. हां, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा मॅग्नेटिक सर्किट MMF सेंट्रल लिम इज FC अँड दॅट ऑफ द लिम्स A अँड B आर FA अँड FB रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे. समजा मी याला म्हटलं FA, याला म्हटलं मी समजा FB आणि याला म्हटलं समजा मी काय रे, त्याला म्हटलं समजा आपण सेंट्रल लिम म्हणजे FC. क्लिअर आहे. हां, देन द टोटल MMF इज. बरोबर आहे. आता ही जी तुम्हाला डायग्राम दाखवली, बरोबर, ही डायग्राम तुम्हाला दाखवली मी कशी आहे, तुम्हाला स्क्वेअर टाईप दाखवली. बरोबर. पण तुम्हाला त्यांनी एक रिंग दिली आहे, गोल रिंग. बरोबर. याच्यातून तुम्हाला लक्षात येणार नाही. बरोबर आहे. जस्ट तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला आठवत असेल मी पाठीमागच्या व्हिडिओ बघून घ्या आपलं, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की बाबा कुठल्याही EMF ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन करतो, बरोबर आहे, किंवा आपण सिरीज असेल किंवा पॅरलल असेल, या दोघांच्या वेळेस आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. बरोबर. जसं तुम्हाला आठवत असेल रेजिस्टन्स टोटल कसं काढतो आपण, रिलक्टन्स टोटल कसं काढतो, सेम लाईक दॅट आपण MMF काढला होता. आठवतं MMF एवढं काय होतं, फाय इंटू एस. बरोबर आहे. याचं ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन केलं होतं त्यावेळेस मला कळालं होतं की आपण जो फोर्स आहे MMF आहे, बरोबर, त्याची काय करत असतो, ॲडिशन करतो, सेपरेशन करतो, मल्टिप्लिकेशन करतो की डिव्हिजन करतो, त्याची काय करतो सर, फक्त ना फक्त ॲडिशन. बरोबर आहे. मग फक्त ना फक्त ॲडिशनचा कोणता आहे, हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन, हे दोन ऑप्शन तर गेले सर. बरोबर आहे. मग आता राहिलं हे दोन्ही ऑप्शनपैकी एक ऑप्शन कसा चॉईस करता. बरोबर आहे. त्याने क्वेश्चनमध्ये काय सांगितलं हा पॉईंट बघा. तर MMF ऑफ सेंट्रल लिम इज FC अँड दॅट ऑफ द लिम A अँड B आर FA. बरोबर आहे. A अँड B आर काय सांगितलं आणि FA अँड FB. बरोबर आहे. FB रिस्पेक्टिव्हली. त्यांचं टोटल MMF इज काय सांगितलं त्यानंतर, टोटल MMF इज. बरोबर आहे. मग याच्यातला जो ऑप्शन असेल FA प्लस AB प्लस FC असेल का, नाही. बरोबर. त्याने काय सांगितलं, तर MMF ऑफ सेंट्रल लिम इज FC अँड दॅट ऑफ द लिम A अँड B आर FA अँड FB रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे. देन तर टोटल MF. आता इथे काय सांगितलं की ही जी डायग्राम जर तुम्ही बघितलं त्या डायग्राम तुम्हाला सर लक्षात येईल की 100% ऑप्शन कोणता असेल सर, FA प्लस FC हा तुमचा करेक्ट ऑप्शन असेल. क्लिअर कळालं. ओके. त्यानंतर बघा 61. बरोबर आहे. हां, इफ S1 S2 S3 एक्सेट्रा आर द रिलक्टन्सेस ऑफ दिस पॅरलल पाथ, देन द इक्विव्हॅलंट रिलक्टन्स S
फॉर द पॅरल कॉम्बिनेशन इज गिवन. हां, मी तुम्हाला सांगितलं ना आता की आपण जसं की रिलक्टन्स बघितलं असं टोटल रेजिस्टन्स काढतो, बरोबर आहे, टोटल रिलक्टन्स काढतो, बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला जो असतो तो कसा आहे, सिमिलर. आपण माहिती आहे की आपण रिलक्टन्स जो असतो तो पॅरलसाठी कसा काढत असतो, 1/S इक्वल टू 1/S1 प्लस 1/S2 प्लस 1/S3, बरोबर. सिमिलर आपला रेजिस्टन्स सारखा. क्लिअर आहे. नंतर नेक्स्ट बघा, इन अ मॅग्नेटिक सर्किट द रिलक्टन्सेस अपियर टू बी इन अ मॅग्नेटिक सर्किट द रिलक्टन्सेस अपियर टू बी इन. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. इथं रिकामी जागा असेल सिरीज, पॅरलल आणि पॅरलल सिरीज. बघा, सपोज सिरीज मॅग्नेटिक सर्किट द रिलक्टन्स अपियर टू बी इन पॅरलल. आता हे कॉम्बिनेशन कसं बसतं बघा, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, इन अ पॅरलल मॅग्नेटिक सर्किट द रिलक्टन्सेस अपियर टू बी इन पॅरलल. साहजिकच आहे, बरोबर आहे. हे बघा, लक्षात आलं की इथे जर तुम्ही बघितलं असेल बघा, आता हे जे असेल पॅरलल मॅग्नेटिक सर्किट, समजा हे असेल, हे याच्यासोबत मी हा कनेक्ट केला, सोबत मी हा कनेक्ट केला, बरोबर. आता हे जे पॅरलल मॅग्नेटिक सर्किट असेल, बरोबर की याला म्हणतो आपण पॅरलल. समजा हे असेल तुमची फाय सेंट्रल असेल, समजा 5C म्हटलं मी, याला म्हटलं मी समजा 5/1 म्हटलं, बरोबर. आणि याला म्हटलं आपण 5/2. आता हे जे एकमेकासोबत कसे असेल, पॅरलल असेल, बरोबर. म्हणजे त्याचा रिलेक्टन्स सुद्धा कसा असेल, पॅरलल. म्हणजे दोन्ही काही मॅग्नेटिक सर्किट सुद्धा माझं कसं असेल, पॅरलल, आणि हा पण कसा असेल, पॅरलल. सर सिरीज असतात, तोही ऑप्शन केला असता. समजा इथं असतं सिरीज, इथे बघा सिरीज आणि इथे पॅरलल, दोघं नाही, मग नाही, हा ऑप्शन आहे का नाही, बरोबर. हा बघा, हा पॅरलल आहे, हा सिरीज, हा दोन ऑप्शन आहे का नाही. जर सिरीज असतं आपण ते केलं म्हणजे काय, हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. क्लिअर आहे, कळालं. चलो, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सप्रेशन फॉर द इंड्यूस EMF, द एक्सप्रेशन फॉर द इंड्यूस EMF ॲज पर फॅरेडेज सेकंड लॉ. ओके. हां, आता प्लीज बघा, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मी पाठीमागे 1-2 व्हिडिओ टाकले याच्या रिलेटेड, तुम्ही 100% बघून घ्या. मी एकदम मजेशीर चाकू आणि सफरचंदाचं एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं, तुम्हाला 100% कन्सेप्ट क्लिअर होईल, बरोबर आहे. बघा, आता एक्सप्रेशन फॉर द इंड्यूस EMF ॲज पर द फॅरेडेज लॉ. मी तुम्हाला सांगितलं होतं की सर फॅरेडेज लॉ मला तयार करायचं तर मला दोन गोष्टी लागतात. एक म्हणजे असेल कंडक्टर आणि दुसरं म्हणजे काय असेल सर, मॅग्नेटिक फ्लक्स. ज्यावेळेस आपण या दोघांचं इंट्रॅक्शन करतो किंवा दोघांचे भांडण चालू करतो किंवा भांडण लावून देतो, तर त्याच्यामधून काय तयार असतो सर, EMF, दॅट इज कॉल्ड एज फॅरेडेचा फर्स्ट लॉ, बरोबर आहे. आता हा EMF जो असेल सर, हा किती तयार होणार, हे असेल रेट ऑफ कट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे हा कंडक्टर आणि मॅग्नेटिक फ्लक्स या दोघांमध्ये जे इंट्रॅक्शन होणार आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स कट होणार, हे किती कट होणार आहे हे जे असेल, किंवा हे किती कट झाल्यामुळे किती EMF तयार होते हे कोण सांगत असतं म्हणून मला सेकंड लॉ, बरोबर आहे. पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या, एकदम डिटेलमध्ये मी सिस्टममध्ये सांगितलेलं, बरोबर आहे. मग त्याची मला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघायचं आणि त्याने काय सांगितलं, ॲज पर द फॅरेडेज सेकंड लॉ, बरोबर आहे. मला सेकंड लॉचं मला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सांगायचं, बरोबर आहे. मग सेकंड लॉ म्हणजे मला काय पाहिजे सर, त्याच्यामध्ये कंडक्टर पण आला पाहिजे, त्याच्यामध्ये फ्लक्स पण आला पाहिजे, बरोबर. बघा, इथे फ्लक्स आहे का सर, नाही. कंडक्टर म्हणजे नंबर ऑफ टर्न्स आहे का सर, नाही, बरोबर. बघा, इथे नंबर ऑफ टर्न्स आहे का सर, यस. फ्लक्स आहे का सर, नाही, बरोबर आहे. इथे बघा, फ्लक्स आहे का सर, नाही, सॉरी फ्लक्स आहे का सर, आहे. नंबर ऑफ टर्न्स आहे का, नाही. इथे बघा, नंबर ऑफ टर्न्स आहे का सर, आहे. फ्लक्स आहे का, यस, दॅट इज युअर करेक्ट ऑप्शन, बरोबर आहे. म्हणजे हा काय असेल तुमचा सर करेक्ट. म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन माहीत जरी नसेल तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल मित्रांनो, तो 100% तुमचा आन्सर कुठंच जाणार नाही. ओके, चलो. द टू मेथड्स अवेलेबल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF आर फ्लेमिंग राईट हँड रूल अँड आर. इथं बघा, खूप महत्त्वाचं. बघा, मला काय सांगायचं आहे, फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, बरोबर आहे. हे दोन रूल आपल्याला महत्त्वाचे आहे. आता फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग राईट हँड रूल मी तुम्हाला थोडं आहे ना त्याच्या अगोदर थोडं माहिती देतो, म्हणजे तुम्हाला लक्षात बघा. हे असेल बघा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि हा असेल बघा फ्लेमिंग राईट हँड रूल, बरोबर आहे. मग लेफ्ट हँड आणि राईट हँडमध्ये काय फरक आहे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. बघा, जो थंब असेल असा लेफ्ट आणि असा राईट, बरोबर आहे. हा थंब जे असतो नेहमी काय सांगत असतो सर, डायरेक्शन ऑफ फोर्स. बघा, राईटसाठी पण काय सांगतो, डायरेक्शन ऑफ फोर्स, बरोबर आहे. त्यानंतर बघा, मिडल फिंगर जो असेल किंवा समजा फर्स्ट फिंगर जो असेल ते काय सांगतो असतो तुमचा मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. हा सुद्धा काय सांगतो तुमचा मॅग्नेटिक फील्ड, आणि हा काय सांगतो मिडल फिंगर डायरेक्शन ऑफ करंट, आणि हा काय सांगतो तुमचा डायरेक्शन ऑफ करंट, बरोबर. आता दोघांमध्ये पण पॉईंट जे असतील ते सेम आहे, लक्षात ठेवा. पॉईंट काय तुमचे सेम आहे, क्लिअर आहे. बघा, आता त्याने क्वेश्चन काय विचारला ते तुम्हाला मी सांगतो. बघा, याच्यात क्वेश्चन जो असेल बघा, तर टू मेथड अवेलेबल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF आर. बघा, कोणत्या कोणत्या टू मेथड आहे सर, FR म्हणजे फ्लेमिंग राईट हँड झाला, आणि दुसरा कोणता राहिला सर, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, बरोबर आहे की नाही. हां, लक्षात ठेवा. आता फ्लेमिंग राईट हँड आणि लेफ्ट हँड रूल हे खूप इथं महत्त्वाचं, लक्षात ठेवा. तर टू मेथड्स अवेलेबल टू डिसाइड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF. इथे तुम्हाला जे असेल तुम्ही काय म्हणसाल, एक असेल तर फ्लेमिंग राईट हँड आणि दुसरं कोणतं असेल तर फ्लेमिंग लेफ्ट हँड. नाही, हा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल मित्रांनो, नाही, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हा जो असेल तो करेक्ट डायरेक्शन असेल, आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शन ज्यावेळेस तुम्ही जाता किंवा त्याचा अपोज करतो तो असं तुमचा लेन्स लॉ, म्हणजे तुम्हाला इथे काय लिहिलं जाते, लेन्स लॉ असेल. क्लिअर कळालं, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके,
त्यानंतर बघा नेक्स्ट, अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड रूल द पॉईंट्स इन डायरेक्शन ऑफ द लाईन्स ऑफ फोर्स, म्हणजे सर्व काय म्हणायचे त्यांना की बाबा डायरेक्शन ऑफ फोर्स, लाईन्स ऑफ फोर्स जो असेल सर तो कोण सांगत असतो, ते 100% मला माहिती आहे, माझा थंब. बरोबर आहे ना, थंब सांगतो का फर्स्ट फिंगर सांगतो. बरोबर, इथे लक्षात ठेवा पॉईंट्स इन द डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर, मी तुम्ही जर डायग्राम बघितली लक्षात ठेवा डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. बरोबर, इथे लक्षात ठेवा डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे याचा अर्थ काय होतो सर, मॅग्नेटिक फ्लक्स. डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे काय होतं माझ्या, मॅग्नेटिक फ्लक्स. बरोबर आहे, डायरेक्शन ऑफ फोर्स आणि लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे. बरोबर, लक्षात आलं. आणि ह्या डायरेक्शन ऑफ करंट लक्षात ठेवा, एक पॉईंट लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ओके, हे कोण सांगत असतं तर माझं फर्स्ट फिंगर. बरोबर, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स पाहिजे मला, मॅग्नेटिक फ्लक्सची डायरेक्शन पाहिजे. लाईन्स ऑफ फोर्स म्हणते तुम्हाला. बरोबर आहे. हां, त्यानंतर तुमचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट. बघा हे खूप म्हणजे जम्बलिंग होणारे क्वेश्चन आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर नसेल ना तर 100% तुम्हाला जंबल होणार. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड रूल तर थंब पॉईंट्स टू, हां हे तर 100% की तुम्हाला माहिती आहे किंवा थंब जो असेल तुम्हाला काय सांगतो कंडक्टरचा मोशन. बघा डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे होतं फ्लक्स, हां, आणि मोशनची डायरेक्शन जी गतीची डायरेक्शन ते कोण सांगत असतो तुमचा थंब. क्लिअर आहे, कळालं. चलो नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द फ्लेमिंग राईट हँड रूल द सेकंड फिंगर पॉईंट्स इन द डायरेक्शन. सेकंड फिंगर जे असेल बघा, फर्स्ट फिंगर आणि सेकंड फिंगर लक्षात ठेवा. फर्स्ट फिंगर आणि सेकंड फिंगर म्हणजे डायग्राम एकदा परत दाखवतो बघा. हा जो असेल आणि हा जो असेल दोघांमध्ये लक्षात ठेवा फर्स्ट फिंगर आणि सेकंड फिंगर. हा काय दाखवतो डायरेक्शन ऑफ करंट, त्याच्यामध्ये आपण EMF जो असेल तो किंवा लक्षात आला असेल तुम्हाला. क्लिअर कळालं. नंतर बघा हां म्हणजे हा क्वेश्चनचा आन्सर काय असेल, डायरेक्शन ऑफ फ्लेमिंग राईट हँड रूल द सेकंड फिंगर्स पॉईंट टू द डायरेक्शन ऑफ EMF ऑर करंट असेल. बरोबर. हां, नंतर नेक्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंड्यूस EMF. हां सिम्पल तेच आहे. EMF जो असेल बरं, हां ऑप्शन बघा वेगळे. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिकली इंड्यूस EMF इज डिटरमाइंड बाय. तो काय डिटरमाइन करतो लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. करंट आणि व्होल्टेज. हां असे काय ऑप्शन आहे का सर, व्होल्टेज आणि करंट नाही. बरोबर. त्यानंतर फील्ड आणि व्होल्टेज आहे का, नाही. हां काय असू शकतं, फील्ड आहे पण त्याच्यासोबत काय करंट. क्लिअर आहे. म्हणजे इथे फील्ड आहे, कन्फ्यूज व्हायचं का नाही. हा ऑप्शन नाही, हा ऑप्शन आहे. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. बघा डॅश कॅन बी यूज टू ऑप्टेन द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF. बघा डॅश कॅन बी यूज टू ऑप्टेन द डायरेक्शन ऑफ इंड्यूस EMF. बरोबर. EMF इंड्यूस जे असेल ते डायरेक्शन जे असेल ते कोण सांगत असतं बघा, फ्लेमिंग राईट हँड रूल, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि दुसरं कोणतं असेल फ्लेमिंग इथे काय असेल लेन्स लॉ. बरोबर आहे. तर इंड्यूस EMF जे असेल जी डायरेक्शन जे असेल किंवा म्हणजे त्याची डायरेक्शन इंड्यूस करण्यासाठी आपण कोणता लॉ वापरत असतो, फ्लेमिंग राईट हँड रूल. आता तुम्हाला थोडं कन्फ्युजन होत असेल की सर तुम्ही असं का सांगताय की EMF इंड्यूसची डायरेक्शन आम्हाला लेफ्ट हँडमध्ये पण दिसते राईट हँडमध्ये पण. याचं थोडं तुम्हाला पार्श्वभूमी समजून सांगतो म्हणजे तुम्हाला थोडं पिक्चर क्लिअर होईल. बघा इथं असतो बघा फ्लेमिंग राईट हँड रूल. बरोबर आहे. इथं असतो बघा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. बरोबर आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. सर फ्लेमिंग राईट हँड रूल कधी वापरतात आणि फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल कधी वापरतात. बरोबर. राईट हँड रूल जो असतो ना बघा मित्रांनो, हा असतो जनरेटरसाठी आणि फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल जो असतो तो असतो बघा मोटरसाठी. बरोबर आहे. हा इथं तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स पण लक्षात देतो किंवा सांगतो. बघा तुम्हाला जनरेटर आणि मोटर दोघांपैकी भारी कोणता वाटतो, सर मला जनरेटर भारी वाटतो. आणि उजव्या हात आणि डाव्या हातपैकी तुम्हाला भारी कोणता वाटतो, सर मला नेहमी उजवा हात भारी वाटतो. म्हणून एक ट्रिक्स लक्षात ठेवा, असं टेक्निकली काही नाही. बरोबर. म्हणजे फ्लेमिंग राईट हँड रूल कोणता असतो, कायसाठी वापरतो आपण, जनरेटरसाठी. लेफ्ट हँड रूल कायसाठी वापरतो आपण, मोटरसाठी. मग सर मला नाही कळालं, चलो आता कळेल. सर मग जनरेटरचं काम काय, सर मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल कन्वर्ट करणे. आणि सर मोटरचं काम काय सर, इलेक्ट्रिकल टू काय करत असतो, तो मेकॅनिकल पॉवर देत असतो. बरोबर आहे. मग आपलं टार्गेट जे असतं कधी मित्रांनो कुठं असतं रे, आउटपुटवर. बरोबर आहे. तुम्ही किती खाता आणि किती वेळ काम करता ह्याच्यावर, काम किती वेळ करता हे महत्त्वाचं नाही, आउटपुट महत्त्वाचं आहे. तुम्ही किती अभ्यास केला याला महत्त्व नाही, तुम्हाला मार्क्स किती पडतात किंवा तुम्हाला एक्झाम कशी गेली की तुमचा रिझल्ट काय सांगतो हे खूप महत्त्वाचं. मग रिझल्ट म्हणजे आउटपुट. बरोबर. मग इलेक्ट्रिकल जर मला आउटपुट मिळते सर तर 100% इलेक्ट्रिकलमध्ये कुठेतरी EMF नावाची कन्सेप्ट येऊ शकते, कुठेतरी मला करंट असू शकतो. बरोबर आहे. हां आणि मेकॅनिकल म्हणजे इथं काय असेल सर माझं मोशन किंवा गती म्हणू शकतो. बरोबर आहे. हां मग माझं टार्गेट जे असेल की डायरेक्शन ऑफ EMF जो असेल हे कोण सांगतं, मग सर माझा हा एक्झाम्पल. डायरेक्शन ऑफ मला काय सांगतो मोशन जे असेल हे कोण सांगत असतं मला, हा एक्झाम्पल. बरोबर. मग राईट हँड रूल जर म्हटलं तुम्हाला तर कशाची डायरेक्शन सांगेल सर, मग मला EMF इंड्यूस. आणि लेफ्ट हँड रूल जर म्हटलं तर कशी डायरेक्शन सांगेल सर मला मोशन किंवा गती म्हणतो आपण त्याला, ते मोशन किंवा त्याला म्हणतो आपण गती. हे बघा तुम्हाला दिले त्याने कंडक्टर मोशन जे असेल.
बरोबर आहे, लक्षात आलं. कंडक्टरचे मोशन जे असेल, कारण आपल्याला मेकॅनिकल पॉवर पाहिजे ना आउटपुटला. क्लिअर आहे, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला कळालेलं असेल. म्हणून काय सांगायचं लक्षात ठेवा, राईट हँड रूल जे असेल तो राईट हँड रूल नेहमी आपण कशासाठी वापरतो सर, जनरेटरसाठी. इथं माझं आउटपुट असेल सर इलेक्ट्रिकल, म्हणजे माझं EMF इंड्यूस माझं टार्गेट असलं पाहिजे, बरोबर आहे. हां, आणि इथं जे असेल सर मला इथं मोटरसाठी वापरतो, माझं आउटपुट जे असेल सर मेकॅनिकल असेल. इथं असेल सर माझी कंडक्टरची मोशन, म्हणजे तुमची मोटरची गती, डायरेक्शन, जी मोटर शाफ्ट फिरतो ना तुमचा, मेकॅनिकल तुम्हाला दिसलं पाहिजे. क्लिअर आहे, कळालं. चलो, अपेक्षा ठेवतो मित्रांनो की आतापर्यंत जो आपण पोर्शन डिस्कस केला तो तुम्हाला सगळ्याला व्यवस्थित कळालं असेल. हां, आता हे क्वेश्चन आपण कंटिन्यू घेऊन टाकू. बघा, ही त्याच्या रिलेटेबल आहे. बघा, द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द लेन्सला. बघा, लेन्सला मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागे, याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा आपण घेतलेला आहे. लेन्सला जो असेल तिथं सिंपल लक्ष ठेवा, ज्याच्या ताटामध्ये खाल्लं त्याच्याच ताटाला लात मारणे. सिंपल म्हणजे काय, सरळ सरळ त्यालाच अपोज करणे. त्याच्यापासून तो तयार झाला त्यालाच काय करत असतो तो अपोज. म्हणजे काय म्हणू शकतो मी, अपोजेस टू कॉज. अपोजेस टू काय म्हणू शकतो मी त्याला, कॉज. बरोबर आहे. बघा, आता इथं जर तुम्ही बघितलं त्याचं एक्सप्रेशन जे असेल एक लक्षात ठेवा, अपोज जर असेल बरोबर आहे, तर तो नेहमी मायनस डायरेक्शन दाखवत असतो. बरोबर आहे. मग लेन्स लॉ जो असेल तो कशाचे रिलेटेड असेल सर, तर तुम्ही परत सांगतो तुम्हाला EMF शब्द आला तर मला दोन गोष्टी आल्या पाहिजे. एक म्हणजे काय असेल सर कंडक्टर, दुसरा म्हणजे काय असेल सर फ्लक्स. मग कंडक्टरलाच आपण काय म्हणतो सर, नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे मला N आणि फाय आला पाहिजे. बरोबर आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं इथं नाही आहे, इथं आहे का N आणि फाय, नाही. इथं पण नाही आहे, इथं आहे का, इथं थोडं थांबूया, इथं आहे का, नाही. बरोबर, इथं फाय पण N नाही ना, इथं काय N आहे पण फाय नाही. बरोबर आहे. मग इथं आहे सर, म्हणजे तुम्ही कॉमन सेन्स देऊन सुद्धा तुम्ही इथं आन्सर देऊ शकता. कारण EMF जे असतो, EMF तयार होण्यासाठी मला या दोनच गोष्टी लागतात सर. इथं जर तुम्ही बघितलं तर हा जो असेल तुमचा इंड्यूस EMF, आणि हा मायनस जो आला आहे तो मायनस कोणामुळे आला आहे, लेन्स लॉमुळे. कारण अपोज आहे ना, अपोज केल्यामुळे काय आला, मायनस सिम्बॉल आला. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, त्यानंतर बघा 74, ॲज पर लेन्स लॉ द इंड्यूस EMF विल ऑलवेज अपोज. बघा, ॲज पर द लेन्स लॉ द इंड्यूस EMF विल ऑलवेज अपोज. इंड्यूस EMF जो असेल तो लेन्स लॉमध्ये काय करत असतो, नेहमी अपोज करतो. डॅश फॉर द इंड्युसिंग द EMF. बरोबर. आता एक लक्षात ठेवा, व्होल्टेज असेल, व्होल्टेजसाठी व्होल्टेज रिस्पॉन्सिबल असेल, करंट रिस्पॉन्सिबल असेल की कॉज रिस्पॉन्सिबल असेल. बरोबर आहे. इथं व्होल्टेज पण नाही आहे सर, करंट पण नाही, तिथं काय असेल, कॉज. मी लिहून दिलं आठवतो का, अपोजिस टू कॉज. अपोजिस टू कॉज म्हणजे दॅट इज युअर करेक्ट आन्सर. बरोबर ना. हां, अपोज कोणामुळे, कॉजमुळे. बरोबर. तर डायनॅमिकली इंड्यूस EMF. बघा, हां, डायनॅमिकली आता एक थोडं लक्षात ठेवा, स्टॅटिक इंड्यूस EMF आणि डायनॅमिक इंड्यूस EMF. बघा, स्टॅटिक इंड्यूस EMF म्हणजे काय अर्थ, तिथं कुठंच तुम्हाला हालचाल होताना दिसत नाही. आणि डायनॅमिक म्हणजे असेल तिथे काय असते तुम्हाला हालचाल. हे एक्झाम्पल बघा, हा जो असतो हा कंडक्टर बघा रेड कलरचा, हा जो असतो ना, हा कंडक्टर जो घुमतोय ना, ते कशामुळे घुमतोय बघा. बघा, तुम्हाला इथे लक्षात येईल. बघा, हा जो असेल, हा जो असेल रेड कलरचा कंडक्टर आहे. बरोबर. हा कंडक्टर रोटेट होतो, त्यानंतर आपण डायनॅमिक मोशन आहे. तुमच्या हे उभेवाले जे असेल, या काय असेल तुमच्या मॅग्नेटिक फ्लक्स. हे मॅग्नेटिक फ्लक्सला हा कंडक्टर काय करतो, कट करतो, त्याच्यापासून EMF तयार होतो. दॅट इज कॉल्ड एज डायनॅमिक इंड्यूस EMF. बरोबर आहे. बघा, म्हणजे काय, तर डायनॅमिक इंड्यूस EMF इज डॅश वेन द प्लेन ऑफ कंडक्टर मोशन इज पॅरलल टू प्लेन ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. आता ही कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला थोडी इकडे घेऊन येतो. बघा, आता इथे जर तुम्ही बघितलं, बघा जे बघा, हां, आता बघा, ही जी प्लेट असेल याच्यासोबत अशी कनेक्टेड आहे. आता ही प्लेट असेल याच्यासोबत अशी हॉरिझॉन्टल आहे, इथं व्हर्टिकल आहे. बरोबर आहे. ही प्लेट इथं व्हर्टिकल आहे, इथं परत हॉरिझॉन्टल झाली, इथं परत काय झाली, व्हर्टिकल झाली. बरोबर. इथं लक्ष द्या. आणि इथं बघा, हां, बघा, हॉरिझॉन्टल झाली, व्हर्टिकल झाली, हॉरिझॉन्टल झाली, व्हर्टिकल झाली. बरोबर ना. हे जे कंडक्टर आहे, बरोबर. मग याचा अर्थ काय होतो सर, तर ते तुम्हाला मी सांगतो. बघा, इथे जर तुम्ही बघितलं कंडक्टर मुव्हिंग पॅरलल, इथे जर तुम्ही बघितलं ना, ही जी असेल, हे बघा, या फ्लक्स कशा आहे रे, या फ्लक्स कशा आहे, अशा उभ्या फ्लक्स आहेत. बरोबर ना, दिसतात ना, रेड कलरची लाईन उभ्या हे आरो दिसतात, हे बघा अशा उभ्या कलरचे. बरोबर. आता ज्या वेळेस हा कंडक्टर त्याच्या एक्झॅक्ट पॅरलमध्ये येईल, एक्झॅक्ट कसं येईल पॅरलमध्ये, म्हणजे काय, सरळ हे बघा, तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल दिसतं, फर्स्ट डायग्राम. बरोबर आहे. त्यावेळेस एक्झॅक्ट पॅरलमध्ये येईल, त्यावेळेस करेल टू द लाईन्स ऑफ फोर्स EMF मिनिमम. म्हणजे काय, याच्यात कारण काय होतं बघा, तुम्ही इथे जर बघितलं ना, समजा मी काय केलं, असं एक कंडक्टर, म्हणजे तुम्हाला लक्ष देईल. बघा, आता हा कंडक्टर आहे. बरोबर आहे. आता या कंडक्टरला जर मी समजा असे वरून जर लाईन सोडल्या, असे वरून लाईन सोडल्या, तर मॅक्झिमम लाईनला टच होऊन जातील. बरोबर आहे. पण तर मी काय केलं, हा कंडक्टर आता असा बसवला. बरोबर आहे. आणि अशा लाईन आतमधून चालल्या ना पूर्ण अशा. बरोबर आहे. म्हणजे सरळ काय की याच्यामधून या लाईन पास होत आहे. बरोबर. इथे जर तुम्ही बघितलं, बघा, आता आडवं झालं बघा, याच्या मधातून लाईन पास होतात, हे 100% खूप कमी फ्लक्स कट होते. बरोबर ना. आणि एक्झॅक्ट त्याच्या पॅरल असेल तर मॅक्झिमम फ्लक्स इथे काय होतील, कट होतील. बरोबर आहे. मग त्यांचं म्हणणं काय, डायनॅमिकली इंड्यूस EMF इज डॅश डॅश वेन द प्लेन ऑफ द कंडक्टर मोशन इज पॅरल टू द प्लेन ऑफ द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे काय, की जर तो पॅरल असेल, मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या मधामधून बऱ्याच फ्लक्स पास होतील, म्हणजे जर कट होणार आहे का, नाही, म्हणजे 100% असेल, 0 असेल. बरोबर आहे. लक्षात आलं. म्हणजे फ्लक्स त्याच्या फ्लक्स जे असेल ते कंडक्टरला कट होणार आहे का रे, ही डायग्राम बघा, तुम्हाला लक्षात दिला. बघा, याच्या मधातून कंडक्टरच्या मधातून त्या फ्लक्स पास होत आहे, म्हणजे जरा टच होतच नाही. बरोबर आहे. म्हणजे खूप कमी फ्लक्स, मी म्हणू शकतो मिनिमम. बरोबर आहे. इथे काय असेल, 0 किंवा मिनिमम तुम्ही ऑप्शन देऊ शकता. बरोबर. जनरली काय तुम्ही 0 ऑप्शन देऊ शकता. क्लिअर आहे. हां,
त्यानंतर बघा द डॅश इंड्यूस EMF इज ड्यू टू द फिजिकल मुवमेंट. हां बघ फिजिकल मुवमेंट आली म्हणजे सर आम्हाला माहिती ना डायनामिक आहे. मी तुम्हाला आताच म्हटलं स्टॅटिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाही. डायनामिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये हालचाल आहे. म्युच्युअल त्यासोबत जोडू नका, हे दोनच स्टॅटिक किंवा डायनामिक, बरोबर आहे. म्युच्युअल म्हणजे हा एक स्टॅटिकचाच एक्झाम टाईप्स आहे, लक्षात ठेवा. म्युच्युअल हा काय एक स्टॅटिकचाच टाईप्स आहे, बरोबर आहे. क्लिअर आहे, चलो कळालं असेल तुम्हाला. ओके, हां बघा अपेक्षा करतो की तुम्हाला आतापर्यंत जेवढे आपण MCQ घेतले, डिस्कस केले, हे सगळ्यांना व्यवस्थित सिस्टमॅटिक समजले असेल, बरोबर आहे. वेळेबाबत थोडं आपण थोडं फास्ट घेतलं. ओके, आता एवढे करून जर सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल, बरोबर आहे, किंवा काही शंका असेल, तुम्हाला 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.